नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। गिरनार येथे 2 दिवसीय धार्मिक सोहळ्यादरम्यान भाविकांच्या सेवेसाठी भव्य मोफत मेडिकल कॅम्पचे आयोजन। पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट। गिरनार येथे भक्तीबरोबरच सेवाभावाचाही अनोखा संगम पाहायला मिळत आहे। हजारो भाविकांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारत आयोजकांनी उभारलेला हा भव्य मोफत मेडिकल कॅम्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। गिरनार येथे भव्य मोफत मेडिकल कॅम्प। गिरनार येथे 2 दिवसीय धार्मिक सोहळ्यादरम्यान भाविकांच्या सेवेसाठी भव्य मोफत मेडिकल कॅम्पचे आयोजन। हजारो गुरुबंधू व गुरुभगिनींना तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम। कॅम्पमध्ये अनुभवी डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व स्वयंसेवक सेवा देणार। रक्तदाब, मधुमेह, ऑक्सिजन पातळी, ताप, प्राथमिक आरोग्य तपासणी व आवश्यक औषधांचे मोफत वितरण। गुरु शिखर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक तैनात। आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रथमोपचार सुविधा आणि आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध। ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र वैद्यकीय मदत केंद्र। धार्मिक कार्यक्रमासोबतच सेवा हीच साधना या भावनेतून मेडिकल कॅम्पचे आयोजन। आयोजकांकडून सर्व भाविकांना आवश्यक आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन। भाविकांच्या सुरक्षित, निरोगी आणि सुखकर दर्शनासाठी मेडिकल कॅम्प महत्त्वाची भूमिका बजावणार। काय सांगाल, हा जो एवढा मोठ्या प्रमाणावरती हा कार्यक्रम प्रथम वर्षीच गिरनारमध्ये साजरा होतोय त्याबद्दल काय सांगाल? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सगळ्यांना जय गिरनारी। तुम्ही आता ह्या ठिकाणी बघताय, इथे एक मेडिकल कॅम्प अरेंज केलेला आहे। मेडिकल कॅम्पसाठी महाराष्ट्रातले डॉक्टर श्रीराज, डॉक्टर महाजन, तसेच दूधभाते जुनागड सिव्हिल हॉस्पिटलचे दूधभाते आणि त्यांची टीम आपल्याला सगळ्यांना सहकार्य करायला आलेले आहे। प्रमोदजींनी सांगितलं की तुम्हाला ते आता सगळं इन आउटची प्रोसेस कंप्लीट करायची आहे। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, एखाद्या गेल्या आठवड्याभरात 50व्या पायरीवर एका 11 वर्षाच्या मुलाला सिंहाने झडप घालून नेऊन त्याच्यात मृत्यू झाला आणि तशा प्रकारची पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून इकडच्या ज्या शासनाने जे नियम घालून दिलेत की प्रत्येकाने आपले आपले इन आणि आउट करून गुगलवर ती लिंक आहे। म्हणजे जरी खिलारे, मराठे यांच्याकडे समजा तुमचं नाही करता आलं, पण गुगलवर जाऊन ती लिंक अवेलेबल आहे। प्रत्येकाने कंपल्सरी आपलं त्याच्यामध्ये इनवर्डची आणि आउटवर्डसाठी प्रोसेस करून घ्या। तुम्हाला प्रत्येकाला एक नंबर मिळतो तिथे, तरच वर जाण्याची मुभा मिळेल। नाही तर प्रशासन यावेळेला ह्या घटनेमुळे खूप स्ट्रिक्ट आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाने उद्या जे आपल्याला सकाळी पहाटे जाऊन तिथे दर्शन घ्यायचं आहे, उद्या पुन्हा सोमवार असल्यामुळे दुनीची दर्शन घेण्याची व्यवस्था आहे, तर त्यासाठी हे कंपल्सरी आहे। तसंच हा जसा कॅम्प आहे, बहुधा आपल्याला अंबामाता ते गोमुख गंगेजवळ आणखीन एक कॅम्पची व्यवस्था आहे, जे इथून कोणाचं झालं नसेल कॅम्पमध्ये येऊन त्याचे जे बेनिफिट घेणं ते वरही जाऊन करू शकतात। त्यामुळे प्रत्येकाने ह्या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा। तसेच महाराष्ट्रातून जी आलेली ही जी टीम आहे, जी आज दुपारी 3-4 वाजता मिरवणूक निघणार आहे, त्याच्यात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा आणि आपण महाराष्ट्राचे शिवाजी महाराजांचे सैनिक आहोत हे दाखवणं, म्हणजे ज्या पर्पजसाठी आलोय ते त्या मिरवणुकीतून आपल्याला सगळ्यांना दाखवता येईल। आणि आपण जे आज हिंदू म्हणवतो, जे शिवाजी महाराज त्यांची मिरवणूक आहे, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी, इतर काही विचार भिन्नता, मतभिन्नता जरी असेल तरी सगळ्यांनी ह्या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावे, एवढीच प्रत्येकाला नम्र विनंती। ह्या गोष्टीसाठी आपल्याला जुनागड प्रशासनाने परमिशन दिलेलं आहे, तर त्या गोष्टीचा सगळ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा ही नम्र विनंती आहे। गुरुदेव दत्त। नमो नारायण। महाराजजी, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा। मी अवंतिकानाथ योगी। आम्ही इथे गिरनारमध्ये गिरनारचे शिष्य आहोत, गिरनारचे साधू आहोत आणि गुरु सेवा दिन आणि गुरु सेवा सप्ताह निमित्त जे काही इथे उपक्रम चालू आहेत, महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून आलेले सर्व दत्तभक्त, त्यांचं तर सर्वप्रथम खूप आभार आणि अभिनंदन की एवढी चांगली प्रवृत्ती, त्याच्यामध्ये भक्ती आणि आपली जी सनातन हिंदू संस्कृती, त्याचबरोबर जे मूलभूत सुविधा आहेत, आरोग्य आणि इत्यादी, त्याचा विचार ठेवून जे प्रकारे हे मेडिकल कॅम्प केलंय, तर खूपच उत्तम कार्य आहे। त्यासाठी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना, संस्थेचे अध्यक्षांना आणि जे काही भक्त या सत्कार्यामध्ये जोडलेले
दत्तभक्तीचा, आपल्या संस्कृतीचा आणि जो समाजामध्ये सद्विचार आहे, सेवेभावचा, जीवदयाचा, ह्या सगळ्या विषयांचा प्रचार प्रसार होवो अशी सगळ्या भक्तांना शुभेच्छा, शुभकामना. जय गिरनारी, ओ महादेश. माझं नाव स्वामी ब्रह्मानंद दत्त गिरनारी मठ भुसावळ. आम्ही सगळे दत्तभक्त परिवार आज इथं गिरनार क्षेत्रावरती आम्ही सगळे उपस्थित झालेलो आहोत. त्याच्यामध्ये महाराजजी असतील, अवंतिकानाथजी महाराज, महेशगिरी बापू असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने इथं दत्तभक्तांचा एक मेळा, कुंभमेळा काही म्हणता येणार, असं म्हटलं तरी काही वावगं नाही कुंभमेळा. तर एक कुंभमेळा दत्तभक्तांचा आज या गुरुसप्ताह निमित्ताने इथं आयोजित करण्यात आला. आणि त्यामध्ये आपल्या शास्त्रामध्ये असं उल्लेख आहे की आरोग्य जर चांगलं असेल तरच तुम्ही भक्ती करू शकता. तोच विचार घेऊन इथं भक्तांच्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून दत्तभक्त परिवाराने, त्यांच्या अध्यक्षाने इथं हे सुंदर असं मेडिकल कॅम्प ठेवलं आहे. कारण आरोग्य धनसंपदाम, आरोग्यसुद्धा एक धन आहे. त्या गोष्टीचा विचार करून इथे मेडिकल कॅम्प आज आयोजित करण्यात आलं. त्याच्यामध्ये हजारो भक्तांनी लाभ घेतला. आणि एक सनातन धर्मच असा धर्म आहे जिथं आरोग्याची, मनाची काळजी घेतली जाते माणसाच्या. देह आणि आत्मा हे दोघी जे आहेत त्याच्यामध्ये आरोग्याचा पण एक भाग आहे. देहाला जर आपलं देह जर व्यवस्थित नसलं तर आपण साधना नाही करू शकत. तर त्याचीच काळजी घ्यावी म्हणून एक आरोग्य कॅम्प धन्वंतरी देवाच्या कृपाशीद्वारे इथं संपन्न झालं. असंच मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की सगळे निरोगी राहो. सगळ्यांना जे काही बाधा असेल, जे काही मानसिक त्रास असतील, जे काही आरोग्याच्या तक्रारी असतील ते दत्त महाराज इथं सगळ्यांच्या दूर करो अशी मी दत्त महाराजांच्या चरणात प्रार्थना करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय गिरनारी. जय गिरनारी. आपल्याबरोबर हा जो मेडिकल कॅम्प लावलेला आहे, या कॅम्पसाठी खास पंढरपूर, महाराष्ट्र या ठिकाणाहून डॉक्टर आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. डॉक्टर, पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. माझं नाव डॉक्टर श्रीराज श्रीधर काणे, MBBS MD मेडिसिन पंढरपूर. मी गेली बरेच वर्षे गुरुपौर्णिमे आणि बरेच पौर्णिमेला गिरनारला येत होतो. पण यावर्षी आपले आप्पा प्रमोद आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून जे आपण दत्तपादुका रक्षण अभियान करत आहे, यावेळेला आपल्या महाराष्ट्रातून अनेक हजारो भाविक येणार हे समजताच या ठिकाणी त्यांच्या मेडिकल गरजा, म्हणजे इथं काही फार मोठा आपण करू शकत नाही, पण जे मेडिकल कॅम्प असतो ह्याच्यामध्ये जनरल ताप, सर्दी, थंडी, खोकला, शुगर बघणे, BP बघणे, जर कुणाला दमाचा त्रास असेल त्यासाठी वाफाचं औषध, वाफारा देणे, काहींना गरजे पेशंटना इंजेक्शन देणे, या सर्व सुविधा मी पंढरपूरहून आलेलो डॉक्टर श्रीराज काणे, मुंबईचे डॉक्टर महाजन सर, तसेच जुनागड सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर्सची टीम आपल्याबरोबर आहेच. त्यातले डॉक्टर अजय दूध भाते पण आपल्याबरोबर MD मेडिसिन आहेत आपल्याबरोबर. या सर्वांच्या साथीनं आपण इथे एक विशेष अभियान करत आहे आणि ही आमची सेवा दत्तगुरूंच्या चरणी आहे असं आम्ही मानतो. तर असेच दरवर्षी ह्याच्यापेक्षाही मोठा कॅम्प आपण दरवर्षी करत राहू आणि ही संख्या जी ह्या वर्षी आहे दुप्पट तिप्पटीनं वाढून आपण पुढच्या वर्षी देखील असाच कॅम्प करूया. आणि ही आम्हाला संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी प्रमोद आप्पा पाटील आणि पूर्ण गिरनार मंडळाचे, सोनवणे सर, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि सर्वांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा. आज ही सेवा इथे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. उद्या परत रात्रीपासून आम्ही वर चढून गोमुखी गंगा, त्यानंतर अंबामाता आणि कमंडलू कुंड गिरनार या ठिकाणी पण मेडिकल कॅम्प करण्याची आमची सुविधा असणार आहे. तर ज्यांना वाटेत चढताना जर काही त्रास होईल त्यांच्यासाठी देखील आम्ही डॉक्टर तिथे उपलब्ध असू. तर त्यांची ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की त्याचीच उपलब्ध असली सेवा घ्यावी. बरोबर आहे. वर गिरनार चढतानाही ज्यांना कोणाला गरज पडेल त्यांच्यासाठी ही सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्याकडे अनेक बरेचसे डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. डॉक्टर साहेब, पहिलं नाव सांगा तुमचं. माझं नाव डॉक्टर सुनील महाजन आहे. आता हा कॅम्प लावला आहे, वरतीही 2-3 ठिकाणी कॅम्पचं नियोजन केलेलं आहे. वर चढणाऱ्या भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ही सगळी सोयी सुविधा या ठिकाणी पुरवली गेलेली आहे. परंतु खास करून आता पावसाळ्याचे दिवस आहेत, दत्तभक्त वरती चढणार आहेत, तर दत्तभक्तांना काय आवाहन कराल डॉक्टर म्हणून तुम्ही? दत्तभक्तांनी शक्यतो न भिजता जाण्याचा प्रयत्न करावा. ओल्या डोक्याला हवा लागू नये ह्याची मेन काळजी. त्याच्यासाठी डोक्यामध्ये कॅरी बॅग घाला, मग रेनकोट घाला. बाकी शरीर भिजलं तर चालेल, डोक्याला गार हवा लागायला नको. त्याच्याने सर्दी, कफ वगैरे सगळं पुढचे आजार येणं चालू होतं. आणि घाई करायची नाही. 10-15 पायऱ्या चढल्यानंतर थोडा आराम करायचा. शक्यतो
मॅगी, चहा, लिंबू सरबत पिऊ नका. ह्याच्यामध्ये सॅक्रिन. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.